बबली कुठे आहे? कुठे आहे बबली? तो काय झालं? बबली कुठे आहे? हाय की आतमध्ये. आतमध्ये का? हो हो. बबली 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 कुठे आहे? का दाजी इतक्या लवकर कसं काय ना झालं? मुहूर्ताला वेळ आहे अजून. बबली कुठे आहे? दाजी तुम्हाला ती मन माहिती नाही बाय. उतावळा नवरा आणि का गुडघ्याला बाशिंग वगैरे बांधून आलाय का काय? या बसा. मी त्यासाठी आलेलो नाही, जाब विचारायला आलेलोय. कसला जाब? मला हे लग्न मान्य नाही. काय म्हणताय दाजी? जे काय असेल ते आपण आतमध्ये जाऊन बोलूयात ना. का हवं ते देतो की मी. पण असं लग्नाच्या दिवशी लग्न मोडायला निघालात, माझ्या बहिणीशी कोण लग्न करेल? गावात बदनामी होईल तिची. बदनामी? अहो बदनामीची भीती असती ना तर तुमच्या बहिणीने असं केलंच नसतं. आयला लग्न आधी तोंड काळं करू आली आणि माझ्या गळ्यात अडकवता तिला. भाऊजी शब्दाला सांभाळून वापरा. माझ्या बहिणीबद्दल बोलताय तुम्ही. हा मग बोलतो ना की ती लग्न आधीच गरोदर आहे आणि तुम्ही तिला तशीच माझ्या गळ्यात अडकवताय. बोलतो. थांब. बबले बबले, दाजी म्हणताय ते खरं आहे का? खरं असतं तर त्याच्यासोबतच गेले असते की. इथं कशाला थांबले असते ह्यांच्याशी लग्न करायला? कळलं का? तुम्हाला कोण बोललो? मला नाव सांगा फक्त. ते मला नाही माहित, म्हणजे मी ओळखत नाही त्यांना. दादा बघितलं का? अरे ज्या माणसाला ओळखत नाही त्याच ऐकलं यांनी. अरे लग्न आधी अशी परिस्थिती आहे, लग्नानंतर काय होणार? ज्या माणसाचा माझ्यावर विश्वास नाही त्या माणसासोबत मला नाही करायचं लग्न. अहो खात्रीनं सांगतो ना मी. तू माझ्यावर हात उचललाय, तू लक्षात ठेव. तू लक्षात ठेव. तुझ्या बहिणीचा गावात जाऊन सांगतो ना सगळ्यांना. बघू ना कोण लग्न करतं. चल बघू ना, सांगतो ना मी सगळ्यांना सांगतो. काय झालं रे बाबा हे? अहो आता गावात सगळीकडे बदनामी होणार बघा. आपल्या बबलीचं कसं व्हायचं? कोण लगीन करणार तिच्या संग? अहो मी काय म्हणते, तुम्ही जाऊन त्याचे पाय धरा, म्हणावं माफी करा, पोरीची चूक पदरात घ्या म्हणावं. ए आहे मी बिन लग्नाची राहीन, पण त्या संशयी माणसासोबत मी नाही लग्न करणार. अरे देवा काय व्हायचं हो या पोरीचं? कोण लगीन करणार हिच्या संग? आता माझी बारी आहे. हिम्मत दाखव. खाली बस. दादा, अरे दादा एवढा उशीर आलास? म्हणजे मदर इंडिया वाट बघत होती गाडी. जेवायचं पण थांबलेलं माहितीये. तुझं काही काम करून द्यायचंय का दादा? विघ्नेश झोप. माझं डोकं दुखतंय, मला झोपू दे. ओके.
नाईट. काय करतोयस इथे सौमित्र? उद्या मी येणारच होते ना तिकडे. उगाचच आलास. उगाचच आलास. तर आहे हे असं आहे, म्हणून हे लक्षात घ्या की आता तुम्ही पुन्हा तुमच्या बाहेरच्या जगात चालला आहात. आव्हानं तेव्हाही होती आणि आताही असतीलच. मात्र आता तुमच्याकडे साधनेचं अस्त्र आहे त्यांच्यावर मात करण्यासाठी. म्हणून रोज नियमित ध्यान करा, साधना करा, साधनेची भक्ती करा, भक्तीतून मुक्ती मिळवा. माझ्या शुभेच्छा आहेतच. माताजी की जय. सगळ्यांनी आपापलं सामान आणि मोबाईल ताब्यात घ्या. बाहेर बसची व्यवस्था केली, ती तुम्हाला स्टेशन पर्यंत सोडून येईल. एक प्रश्न होता माझा. ते जे तुम्ही म्हणलात ना, संवेदनांची अनुभूती आणि त्यातून श्वासांवर नियंत्रण वगैरे, तसलं काही झालं नाही मला. म्हणजे झालं असेल, मला कळलं नाही. असंही असेल. नियमित साधना करत राहा डिअर, सगळं जमेल. नियमित साधना चालेल. येते माताजी. किती फरक पडलाय कुठे? तुझ्या ह्या नजरेत. तू इथे आलीस तेव्हाची तुझी नजर आणि आता इथून जातानाची तुझी नजर, जमीन आसमानाचा फरक आहे. तुझी नजर आता शांत दिसतेय मैत्री, कारण तू तुझी अंतर्गत वादळ इथे कठोर साधना करून शमवलीस. फार कमी जणांना जमत हे मैत्री. तुमच्यामुळे. नो बाळा, तुला माहितीये मी खोटं कौतुक करत नाही. इट इज युअर अचीवमेंट. मला राहवलं नाही, तुझी आठवण येत होती म्हणून मी बाईक काढली आणि शेवटी आलो एवढं लांब तुला भेटायला. तर काही न बोलता तू मला असं डायरेक्ट परत पाठवलंस. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे खूप वाईट वाटलं मला, हर्ट झालो मी. मला माहितीये की तुझ्या डोक्यात आता खूप प्रश्न आहेत, पण त्या सगळ्यावर माझ्याकडे एकच उत्तर आहे. काय? मला विसरून जा.